जळगावचं तापमान 45 अंशांच्या पलीकडे आता गेलेलं आहे आणि 2 दिवसातच जिल्ह्याच्या तापमानात तब्बल 4 अंशांची वाढ झालेली आहे। वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती आहे। उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक प्रचंड हैराण आहेत। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी या सगळ्या उन्हाच्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे, पाहूया। जळगाव जिल्ह्याच्या उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर 2 दिवसाचा जर विचार केला तर या 2 दिवसामध्ये जळगाव जिल्ह्याच्या तापमानामध्ये 4 अंशांनी वाढ झालेली आहे। तर आजचं जळगाव जिल्ह्याचं तापमान जर विचार केला तर जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 45 अंशाच्या वरती पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। वाढत्या तापमानामुळे जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील एक मेन चौकामध्ये। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शीतपेयांकडे जळगावकरांची कल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जर बघितलं तर वाढत्या तापमानामुळे यंदाच्या वर्षी मोठी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। त्यामुळं या वाढत्या तापमानामुळे कैरीचं पणं असेल, ताक असेल, एवढंच नाही तर मठ्ठा असेल, या शीतपेयांना, पारंपरिक शीतपेयांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। दादा, काय सांगणार, वाढत्या तापमानामुळे शीतपेयांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे? हो, तर जास्त तापमान वाढून गेलेले आहे। यामुळे जास्त गुळाचं असल्यामुळे जास्त मागणी जास्त मागणी आहे। जास्त झालेली. आरोग्य विभाग असेल, प्रशासन असेल, हे मोठ्या प्रमाणात अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। उष्माघात कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे व पुढील काही दिवसांमध्ये या तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।